मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये कधी ना कधी सुनबाई येतच असते. घरामध्ये सुनबाई आल्यानंतर सासूबाईंनी या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत. जर तुम्ही या 5 गोष्टी लक्षात ठेवल्यात तर सदैव सुनबाईच्या तुम्ही प्रिय राहाल. मित्रांनो, आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी कथा सांगणार आहे, ही कथा प्रत्येक सासूबाईंसाठी खूप उपयोगी आहे. प्रत्येक सासूबाईला ही कथा खूप चांगली शिकवण आणि माहिती देणार आहे. ही कथा सासूबाईला ही सांगेल की सुनबाई घरी आल्यानंतर तिच्यासोबत कशा प्रकारे वागायला पाहिजे, कशा प्रकारे सासूबाई आणि सुनबाई यांचं नातं असायला पाहिजे. ज्या स्त्रिया सासूबाई बनल्या आहेत, ज्यांच्या घरामध्ये सुनबाई आली आहे, त्यांच्यासाठी ही कथा खूपच महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही ही जी कथा आहे ती शेवटपर्यंत नक्की ऐका. या कथेमध्ये ज्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्या 5 गोष्टींचे अनुसरण जर सासूबाईंनी त्यांच्या जीवनात केलं तर अशा घरामध्ये सासूबाई आणि सुनबाईमध्ये कधीच भांडणं होणार नाहीत. सासूबाई आणि सुनबाई यांचं नातं खूपच गोड आणि प्रेमळ बनून राहील. सुनबाई अशा सासूची नेहमीच सेवा करेल, नेहमी तिची काळजी घेईल, कधीच तिच्यासोबत भांडण देखील होणार नाही. आणि म्हणूनच प्रत्येक सासूबाईला माझी ही नम्र विनंती आहे की तिने ही कथा पूर्ण ऐकावी. उतारवयात सुनबाईकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास, कोणत्याही प्रकारचे कष्ट मिळणार नाही. आणि जर ही कथा एखादी सुनबाई किंवा मुलगा ऐकत असेल तर त्याने त्याच्या आईला किंवा सुनबाईने त्याच्या सासूबाईला ही कथा नक्की शेअर करा. चला तर सुरुवात करूया आपल्या कथेला आणि जाणून घेऊया त्या मौल्यवान 5 गोष्टी. मित्रांनो, एका गावामध्ये एक शेठ राहत होता. तो एक छोटा व्यापारी होता. छोटासा व्यापार करायचा. त्याची एक पत्नी होती. अशा प्रकारे शेठ आणि त्याची पत्नी असे ते दोघेच होते. शेठ आणि शेठानी यांच्यामध्ये अत्यंत प्रेम होतं. शेठ व्यापाराच्या निमित्ताने नेहमी दुसऱ्या गावामध्ये ये जा करत असे. इकडे शेठची पत्नी शेठानी घराचा संपूर्ण भार सांभाळायची, घरातील सर्व काम सांभाळायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील सर्व कामं ती करायची. खूपच प्रेमपूर्वक त्यांचं आयुष्य ते जगत होते. शेठानीमध्ये सर्व गुण उपस्थित होते, परंतु तिच्यामध्ये एक दोष होता. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की या जगामध्ये कोणीही असू द्या, मग तो स्त्री असो वा अथवा पुरुष असो, त्यांच्यामध्ये असंख्य गुण असतात, परंतु त्यांच्यामध्ये अवगुणसुद्धा असतात. म्हणायचा हेतू हाच आहे की ज्या मनुष्यामध्ये अधिक सद्गुण आहेत तर त्यामध्ये अवगुणसुद्धा लपलेले असतात. आणि ज्या मनुष्यामध्ये असंख्य अवगुण असतात तर अशा मनुष्यामध्ये सुद्धा काहीतरी गुण ही नक्कीच असतात. त्याचे ते गुण कसे ओळखावे, कसे पाहावे, हे इतर लोकांवर आधारलेले असते. मित्रांनो, त्या शेठानीमध्ये एक अवगुण होता. शेठानी खूप भांडखोर स्वभावाची होती. जेव्हा पण शेठ व्यापारासाठी दुसऱ्या गावात किंवा राज्यात जात असे आणि व्यापार करून जेव्हा शेठ घरी परतत असे तेव्हा शेठ आणि शेठानी शेठसोबत नसे, परंतु जसे 2-3 दिवस व्हायचे त्यानंतर शेठ आणि शेठानीसोबत भांडण करायला आरंभ करायची. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ती शेठसोबत भांडण करत असायची. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ती नवऱ्यासोबत काही ना काही खुसपट काढून भांडायची, वादविवाद करत असायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती शेठसोबत भांडायची, सारखी चिडचिड करायची. कधी म्हणायची तुम्ही असं केलं नाही, तर कधी म्हणायची तुम्ही तसंच का केलं. कोणत्या ना कोणत्या कारणावरून, कोणत्याही छोट्याशा कारणावरून, कोणत्याही गोष्टीवरून शेठानी शेठसोबत नेहमी भांडण करत असायची. जेव्हा शेठ बाहेर व्यापार करण्यासाठी जाणार असेल तेव्हा खूपच प्रेमपूर्वक ती घरी राहत असे. कधीच ती शेठसोबत भांडण करत नसे. हाच त्या शेठानीमध्ये हा अवगुण होता. मंडळींनो, काही दिवसानंतर देवाच्या कृपेने शेठांच्या घरी एक मुलाचा जन्म होतो. आणि जेव्हा पुत्राचा जन्म होतो तेव्हा शेठ आणि शेठानी अत्यंत खुश होतात. खूपच चांगल्या प्रकारे शेठ आणि शेठानी त्यांच्या मुलाचे पालनपोषण करू लागले. हळूहळू वेळ पुढे चालला होता. शेठचा मुलगा आता मोठा होत चालला होता. त्यानंतर एके दिवशी शेठ शेठानीला म्हणाला, मी बाहेर व्यापार करण्यासाठी जातो तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अनेक त्रास मला सहन करावा लागतात आणि आजकाल अधिक प्रमाणात नफा देखील होत नाही. मला नेहमी व्यापारामध्ये नुकसान सहन करावे लागत आहे आणि मला असं वाटत आहे की एखादा छोटा मोठा व्यापार मी इथेच आपल्याच गावात करावा. तुझे याबाबत काय मत आहे. तेव्हा ती शेठानी शेठला हो म्हणाली. शेठानी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय इथेच आपल्याच गावात सुरू करा. हे आपल्यासाठी सुद्धा चांगले आहे. तुम्ही घरातच राहाल आणि आपल्या मुलाला थोडा वेळसुद्धा देता येईल. मित्रांनो, त्यानंतर शेठ एक छोटासा व्यवसाय त्यांच्याच गावामध्ये सुरू केला त्याने. आता मित्रांनो, रोजच्या रोज सकाळी शेठ त्याच्या व्यापारासाठी जात असे आणि संध्याकाळी जेव्हा तो परत येत असे तेव्हा शेठानी शेठसोबत भांडायला सुरुवात करायची. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ती शेठसोबत भांडण करत असे.
परंतु शेठ हा खूपच शांत आणि साध्या सरळ स्वभावाचा होता. तो देवाची इच्छा समजून शेटाणीला काहीच म्हणत नसे. शेठ शेटाणीला एकही अपशब्द बोलत नसे. खूप साध्या आणि सरळ स्वभावाचा माणूस होता. परंतु शेठ शेटाणीला समजावण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा. शेठ म्हणायचा, प्रिय, तू अशी सकाळी सकाळी माझ्यासोबत भांडण करत असतेस. संध्याकाळ झाली तरीसुद्धा माझ्याशी तू भांडण करत असतेस. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तू माझ्यासोबत भांडणच करत असतेस. ही गोष्ट चांगली नाही. कदाचित तुला माहीत नसेल की ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ नेहमी वादविवाद होत असतात, कोणत्या ना कोणत्या कारणाने नवरा बायकोमध्ये भांडण होत असतात, तर अशा घरातून माता लक्ष्मी कायमस्वरूपाची निघून जाते. अशा घराची कधीच बरकत होत नाही आणि असं घर विनाशाच्या मार्गावर लागते. म्हणूनच प्रिय, तू माझ्यासोबत अशा प्रकारची भांडणं करत जाऊ नकोस. सकाळ संध्याकाळ तू माझ्यासोबत भांडू नकोस. मित्रांनो, अशा प्रकारे शेठ शेटाणीला समजावून सांगतो तेव्हा शेटाणी शेठचं काहीच ऐकत नाही. ती शेठला उलट उत्तर करते आणि म्हणते, तुझं ज्ञान तुझ्याजवळच ठेव. मला समजावून सांगण्याची काहीच गरज नाही. मी जे काही करत आहे ते अगदी योग्यच आहे. मी स्वतः खूप शहाणी आहे आणि तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शहाणी नाहीत. मित्रांनो, शेटाणीचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर शेठ गप्प होतो. शेठ विचार करायला काहीच हरकत नाही. करू दे भांडण. किती दिवस करणार आहे? एक ना एक दिवस तिला अक्कल येईलच. तिला समजेल की ती जे हे करत आहे ते खूप चुकीचं आहे. आणि अशा प्रकारे शेठ त्याच्या बायकोच्या भांडणाकडे दुर्लक्ष करून त्याच्या व्यापारामध्ये व्यस्त होतो. छोटासा त्याचा व्यवसाय होता. गावामध्येच राहून तो त्याचा व्यवसाय करत असे. शेठचा जो मुलगा होता तो हळूहळू मोठा होत होता आणि एके दिवशी तो तरुण झाला. जेव्हा शेठचा मुलगा तरुण झाला तेव्हा शेठला मुलाच्या लग्नाची चिंता सतावू लागली. शेठ शेटाणीला जाऊन म्हणाला, आपला मुलगा आता तरुण झाला आहे. आपण त्याचं लग्न लावून द्यायला पाहिजे. तेव्हा शेटाणी म्हणाली, ही काही विचारण्याची गोष्ट आहे का? माझीसुद्धा हीच इच्छा आहे की आपल्या मुलाचं लग्न लवकरात लवकर व्हावं. आपल्या घरामध्ये लवकरात लवकर सुनबाई यावी आणि जी सुनबाई येईल ती आपली चांगल्या प्रकारे सेवा करेल. तुम्ही लवकरात लवकर चांगली मुलगी शोधून आपल्या मुलाचं लग्न लावून द्या. शेठ म्हणू लागला, तू काळजी करू नको. मी एखादी चांगली मुलगी आपल्या मुलासाठी पाहतो. ज्या दिवशी एखादी चांगली मुलगी, चांगल्या स्वभावाची मुलगी मला भेटेल तेव्हा त्याच मुलीच्या वडिलांजवळ आपल्या मुलासाठी तिचा हात मागेन. मित्रांनो, त्यानंतर शेठ पुन्हा त्याच्या व्यवसायात लागला आणि तो मुलाच्या लग्नासाठी स्थळसुद्धा पाहत होता. एके दिवशी एक खूपच सुंदर आणि चांगल्या स्वभावाची मुलगी शेठच्या नजरेस पडते. शेठ त्या मुलीबद्दल माहिती काढतो की ती कोणाची मुलगी आहे आणि कोणत्या गावात राहते. तेव्हा शेठाला समजतं की सजतच्याच गावामध्ये ती मुलगी राहते. तेव्हा एके दिवशी शेठ त्या मुलीच्या वडिलांना भेटण्यासाठी जातो व त्यानंतर शेठ मुलीच्या वडिलांकडे त्याच्या मुलाच्या लग्नाबद्दल बोलणी करतो. शेठ म्हणतो, तुम्ही तुमच्या पुत्रीचे लग्न माझ्या पुत्रासोबत करा. माझा एकटाच पुत्र आहे. खूप चांगल्या स्वभावाचा आहे, सुशील आहे. मित्रांनो, मुलीचे वडील या नात्यासाठी तयार होतात व त्यानंतर शेठच्या मुलासोबत त्या मुलीचं लग्न पक्क होतं. ठरलेल्या वेळेनुसार लग्नाची तारीख येते व त्यानंतर शेठ मुलाला नवरा बनवतो आणि वरात घेऊन मुलीच्या घरी जातो. खूपच धूमधडाक्यामध्ये शेठाचं लग्न आणि ती मुलगी यांच्यामध्ये लग्न होतं व त्यानंतर सुनबाईला घेऊन शेठ घरी परततो. जेव्हा घरी सुनबाई येते तेव्हा शेठ शेटाणीला एकांतात घेऊन जातो आणि तिला एकांतात समजावून सांगतो, प्रिय, आजपर्यंत तू माझ्याशी नेहमी भांडण करायची. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सकाळ संध्याकाळ तू माझ्याशी नेहमी भांडण करायची, नेहमी वाद करायची. परंतु मी तुझे भांडण नेहमी सहन करत राहिलो. मी तुला कित्येक वेळा समजावण्याचा प्रयत्न केले, परंतु तू माझं काहीच ऐकलं नाही. मलाच उलट बोलून तू मला गप्प केलं आणि म्हणूनच मी तुझ्यावर काही जबरदस्ती केली नाही. तू जशी वागतेस तसं तुला वागू दिलं. आजपर्यंत या घरामध्ये जसं तू वागलीस तसं मी ते सहन केलं आहे. तू तुझ्या मर्जीने वागत होतीस. तू म्हणायचीस की आज घरामध्ये हे होईल तर तसंच व्हायला पाहिजे. माझी मर्जी मी या घरामध्ये कधीच चालवली नाही. परंतु मी आज तुला समजावून सांगतो की आज आपली सुनबाई घरी आली आहे आणि जेव्हा सुनबाई घरी येते तेव्हा सुनबाईचे कोणते कर्तव्य असतात हे मी आज तुला सांगतो. सुनबाईची अशा प्रकारे काळजी घ्यावी, अशा प्रकारे तिचं रक्षण करावे ज्या प्रकारे डोळ्यांच्या पापण्यांत डोळ्यांचं रक्षण करत असतात. त्याच प्रकारे सासू सासऱ्यांचे हे कर्तव्य असते की त्यांच्या सुनबाईवर कोणत्याही प्रकारचं दुःख, कोणत्याही प्रकारचा त्रास तिला होऊ देऊ नये. आजपर्यंत तू माझ्यासोबत ज्या प्रकारे भांडत राहिलीस तशा प्रकारचं भांडण तू तुझ्या सुनबाईसोबत करू नकोस. जर तू सुनबाईसोबत माझ्यासोबत जशी भांडायची तशीच भांडत राहिलीस तर मग सुनबाईसोबत तुझं जास्त काळ पटणार नाही आणि त्यामुळे सुनबाई तुझी सेवा करणार नाही. एक दिवस असा येईल की आपली सुनबाई तुझ्यासोबत भांडू लागेल, तुझा अपमान करू लागेल. आणि म्हणूनच मी आज तुला समजावून सांगत आहे, मी जे काही बोलत आहे त्या गोष्टीचा तू नक्की विचार कर.
मित्रांनो, शेठ आणि शेठ हे बोलणं ऐकत होती आणि तिच्यामध्ये अधिक प्रमाणात रागाची आग पेटत राहिली. पहिली जेव्हा शेठाचं बोलणं संपलं तेव्हा शेठाने रागात म्हणू लागली, तुम्ही तुमचं ज्ञान, तुमचे उपदेश, तुमचे सल्ले तुमच्याजवळच ठेवा. तुम्ही मला काय मूर्ख समजता का? मी पण खूप हुशार आहे, खूप बुद्धिमान आहे. तुमच्यापेक्षा जास्त माझ्यामध्ये बुद्धी आहे आणि जे काही तुम्ही मला समजावून सांगत आहात ते मला सर्व काही माहीत आहे. मला समजावून सांगण्याची काहीच गरज नाही. मी जे काही तेच होईल. मला जसं वाटेल तसंच मी राहणार आहे. मी सुनबाईसोबत कसं वागायला पाहिजे हे मला खूप चांगलं माहीत आहे. मला जे काही करायचं आहे ते मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे तुम्ही मला शहाणपणा शिकू नका. तुम्ही तुमचं काम करा. मित्रांनो, शेठानेच असं बोलणं ऐकल्यामुळे शेठ शांत झाला आणि त्यानंतर शेठ त्याच्या कामासाठी निघून गेला. इकडे सुनबाई घरी येऊन 2-4 दिवस झाले होते. तोपर्यंत सासूबाई सुनबाईला काहीच म्हणत नव्हती, काही बोलत नव्हती. सुनबाईसोबत ती खूपच प्रेमपूर्वक राहत होती. त्यानंतर सुनबाई तिच्या माहेरी जाते व जेव्हा शेठचा मुलगा बायकोला पुन्हा सासरी घेऊन येतो त्यावेळेस मात्र सुनबाई तिच्या सासरी येते. त्यानंतर सासूबाई तिचा रंग दाखवू लागते. हळूहळू सासूबाई सुनबाईसोबत भांडायला सुरुवात करते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून ती सुनबाईसोबत सतत भांडण करायची. कधी कढीवरून तर कधी भाजीवरून. कधी असं म्हणायची की तू आज भाजीत मीठ जास्त टाकलं आहेस किंवा आज तू भाजी जास्तच तिखट बनवली आहेस. कधी तर असं म्हणायची की तू आज सगळं जेवणच अळणी बनवलं आहेस. कधी म्हणायची आज तू भाकरी भात कच्चाच बनवला ठेवला आहेस. अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या कारणावरून सासूबाई सुनबाईला सतत ओरडत असायची. सुनबाईसोबत भांडण करत असायची. सकाळ संध्याकाळ सतत सासूबाई सुनबाईसोबत भांडण करत असायची. शेठने जेव्हा हे सर्व काही पाहिलं तेव्हा शेठने पुन्हा जाऊन शेठानीला समजावून सांगितलं, प्रिय, तू माझ्यासोबत भांडण करतेस, मी तुला काहीच बोलत नाही. परंतु तू सुनबाईसोबत अशा प्रकारे भांडण करत जाऊ नकोस. सुनबाईला वाईट शब्द बोलू नकोस. हे तुझ्यासाठी चांगलं नाही. पुढे जाऊन तुलाच याचा त्रास होणार आहे. मित्रांनो, तेव्हा शेठानी शेठला पुन्हा रागावून म्हणू लागली की तुम्हाला सांगितलं ना की मला समजवण्याचा प्रयत्न करू नका. का तुम्ही मला सारखं ज्ञान शिकवण्यासाठी येत असता? मित्रांनो, शेठानी शेठसोबत सुद्धा भांडण करू लागली आणि जेव्हा शेठानी भांडू लागली तेव्हा शेठ म्हणाले, हे बघ प्रिये, सुनबाईसमोर अशा प्रकारे तू माझा अपमान करू नकोस. मला शिवीगाळ करू नकोस. जर तू सुनबाईसमोरच मला शिवीगाळ करत असशील मग सुनबाई काय विचार करेल? ती विचार करेल की ही असली कसली सासूबाई आहे जी वडिलांसमोर असणाऱ्या माझ्या सासऱ्यांचा अपमान करत आहे, त्यांना शिवीगाळ करत असते. हे तुझ्यासाठीच पुढे हानिकारक होणार आहे आणि म्हणूनच सुनबाईसमोर मला अपमानित करू नकोस. परंतु असे म्हणतात ना, जी नीच स्वभावाची माणसं असतात ना, मग ती स्त्री असो वा पुरुष, ते त्यांच्या सवयी कधीच सोडू शकत नाहीत. शेठानीच्या डोक्यामध्ये शेठ जे काही समजावून सांगत होता ते तिच्या डोक्यामध्ये घुसतच नव्हतं. ती शेठचं बोलणं ऐकल्याचं ना ऐकल्यासारखं करत असे. मित्रांनो, सासूबाई सुनबाईसोबत रोजच्या रोज भांडण करत असे. त्यामुळे आता सुनबाई विचार करू लागली की या घरात माझं आयुष्य मी कसं घालवणार? मी माझ्या आईला सोडून इकडे आले. मला असं वाटलं होतं की आता मला दुसरी आई भेटेल, माझ्या सासरी भेटणार आहे. परंतु मला ही कसली सासूबाई भेटली आहे आणि इतका अपमान, इतक्या शिव्या, इतका त्रास मला देत आहे. माझ्या सख्ख्या आईने सुद्धा कधी दिला नाही. माझी ही सासूबाई मला अशा प्रकारे अपमानित करत असते, माझ्यासोबत अशा प्रकारे भांडण करत असते. मग मी माझं आयुष्य कसं जगणार? मित्रांनो, हाच विचार करून ती सुनबाई अत्यंत दुःखी होत असते. एक दिवशी ती तिच्या नवऱ्याला सुद्धा म्हणाली, मी तुमच्या घरात अशा प्रकारे कशी राहू शकते? तुमची आई रोज माझ्यासोबत भांडण करते, मला शिवीगाळ करत असते. तेव्हा शेठचा मुलगा म्हणाला, माझी आई म्हातारी आहे, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, तू शांत राहा. मित्रांनो, शेठचा मुलगा त्याच्या आईला काहीच म्हणाला नाही, कारण त्याला माहीत होतं की त्याच्या आई त्याच्या वडिलांचं ऐकत नाही, मग माझं म्हणणं तरी कशा प्रकारे ऐकेल. सासूबाई रोजच्या रोज सुनबाईला त्रास देत असे, तिच्यासोबत भांडण करत असे, तिचा अपमान करत असे आणि सुनबाई सासूबाईचा हा सर्व त्रास, अपमान गुपचूप सहन करत राहिली. असेच दिवस निघून गेले. एक दिवस असा आला की त्या शेठचा मृत्यू झाला आणि जेव्हा शेठचा मृत्यू होतो तेव्हा शेठचा मुलगा सर्व विधिवत त्याच्या वडिलांचे अंतिम संस्कार करतो. त्यानंतर 13वाचे कार्यसुद्धा संपन्न होते. पूर्ण 13 दिवस ठिकठिकाणावरून नातेवाईक त्यांच्या घरी यायचे. तेवढे 13 दिवस सासूबाई सुनबाईला काहीच म्हणाली नाही. ती शांत होती, तिच्यासोबत भांडण केलं नाही. पण जसे 13 दिवस पूर्ण झाले, 13वाचे कार्य संपन्न झाले, तेव्हा त्यांच्या घरी येणारे नातेवाईक बंद झाले आणि आता शेठानी पूर्णपणे स्वतंत्र झाली होती. कारण शेठ तर हे जग सोडून निघून गेला होता. त्यामुळे तिला अडवणारा, तिला थांबवणारा कोणी शिल्लक राहिला नव्हता.
व त्यानंतर शेटाणीने पुन्हा सुनबाईसोबत भांडण करण्यास सुरुवात केली. आता तर शेटाणीची हिंमत आणखीनच वाढली होती. ती सुनबाईसोबत भांडण करायची, शिवीगाळ करायचीच. परंतु आता सासूबाईंनी सुनबाईवर हात उचलायला देखील सुरुवात केली होती. सुनबाईला ती मारू सुद्धा लागली होती. आणि जेव्हा सासूबाई सुनबाईला मारू लागली तेव्हा हा सर्व प्रकार पाहून सुनबाईला खूप वाईट वाटलं. ती तिच्या नवऱ्याला पुन्हा म्हणाली, परंतु नवरा त्याच्या आईला काहीच म्हणाला नाही. जेव्हा सुनबाईला समजलं की माझी सासूबाई मला खूपच त्रास देत आहे, मला खूप मारत आहे आणि नवरा सुद्धा तिला काहीच बोलत नाही, तेव्हा आता मी या घरामध्ये कसं राहणार. मित्रांनो, शेठची सुनबाई खूप हुशार आणि बुद्धिमान होती. तिने विचार केला की आता असं शांत राहून चालणार नाही. सासूबाईंची ही हुकुमशाही मी केव्हापर्यंत सहन करणार आहे. एके दिवशी सुनबाईने विचार केला की मला सासूबाईला धडा शिकवायलाच लागेल. जर माझी सासूबाई उद्या माझ्यासोबत भांडायला आली तर मी तिला उलट उत्तर करेल. जर हिने माझ्यावर हात उचलला तर मी तिच्यावर उलट हात उचलेल. आणि जर मी असंच केलं तरच मी या घरामध्ये जगू शकेल, नाहीतर मला आत्महत्या करण्याशिवाय किंवा ही घर सोडून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. मित्रांनो, पुढचा दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा सुनबाई तर या गोष्टीची वाटच पाहत होती की माझी सासूबाई कधी एकदा माझ्यासोबत भांडण करायला येते आणि कधी मला ती शिवीगाळ करते, कधी मला ती मारते. तेव्हा मी तिला चांगलंच सांगणार आहे की सुनबाईची हुकुमशाही कशा प्रकारे असते ते. खरं तर मला माझ्या आई समान असणाऱ्या या सासूबाईंसोबत अशा प्रकारचं वागायचं नव्हतं, त्यांना त्रास द्यायचा नव्हता. परंतु मी सासूबाईंना उलट उत्तर केल्याशिवाय त्यांना अक्कलच येणार नाही. एक सुनबाई जेव्हापर्यंत शांत असते तोपर्यंत सर्व काही सहन करते, तेव्हापर्यंत सासूबाई तिला त्रास देऊ शकते. परंतु जेव्हा सुनबाई किंवा एखादी बाई आवाज उठवते तेव्हा मात्र ती कुणाचंही ऐकत नाही. हे मी आज सासूबाईंना दाखवून देणार आहे. दुसरा दिवस उजडतो तेव्हा नेहमीप्रमाणे सासूबाई कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी सुनबाईजवळ येते आणि भांडण करू लागते, तिला शिवीगाळ करू लागते. आणि जेव्हा सासूबाई सुनबाईला शिवीगाळ करत असते तेव्हा सुनबाई सुद्धा गप्प बसत नाही, ती सुद्धा शिवीगाळ करू लागते, सासूबाईला उलटसुलट बोलू लागते. सुनबाई म्हणाली, खबरदार सासूबाई, आजपर्यंत मी तुमचं प्रत्येक अत्याचार, तुमच्या प्रत्येक चुका सहन केल्या आहेत. तुमची ही हुकुमशाही मी सहन केली आहे. तुमचे प्रत्येक अत्याचार, तुमची शिवीगाळ, तुमचा मार मी सहन केला आहे. परंतु सासूबाई, कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की सहन करण्याची सुद्धा काहीतरी सीमा असते आणि तुम्ही ती सीमा पार केली आहे. तुम्ही ती मर्यादा ओलांडली आहे. जर आज तुम्ही मला शिवीगाळ केली तर त्या बदल्यात तुम्हाला सुद्धा शिवीगाळ ऐकावी लागणार आहे. आणि जर तुम्ही माझ्यावर हात उचललात तर तुम्हाला सुद्धा मार खावा लागणार आहे. आज तुम्हाला मी सोडणार नाही. मित्रांनो, जेव्हा सासूबाईंनी सुनबाईचं या अशा प्रकारचं बोलणं ऐकलं तेव्हा सासूबाई अत्यंत घाबरली. कारण सुनबाई तरुण होती आणि सासू म्हातारी होती. तिच्या शरीरामध्ये इतके सामर्थ्य नव्हते की ती सुनबाईचा सामना करू शकेल. मंडळींनो, सासूबाई आता शांत झाली होती. परंतु पुढच्याच दिवशी सासूबाई तिच्या रोजच्या सवयीनुसार सुनबाईसोबत भांडण्यासाठी परत एकदा गेली. तेव्हा सुनबाईने काय केलं, सासूबाईंचा हात पकडला आणि तिला घरातून धक्के मारून बाहेर काढले. सुनबाई म्हणाली, जा म्हातारे, आजपासून या घरात तुला जागा नाही. तुला वाटेल तिकडे जा, लागलं तर जीव दे, परंतु आजपासून माझं आणि तुझं, आमचं सगळ्यांचं तुझ्याबरोबरचं नातं आहे ते संपलं आहे. तू माझ्यावर इतके अत्याचार केले एवढे दिवस, मी तुझे ते अत्याचार सहन केले. वडिलांसमान असणाऱ्या माझ्या सासऱ्यांना देखील सासऱ्यांनी तुला समजावून सांगण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु तू तुझ्या सवयी सोडायला तयारच नव्हतीस. त्यामुळे आता तुला या घरामध्ये जागा नाही. मित्रांनो, सुनबाईने सासूबाईला घरातून बाहेर काढले. इतक्यातच त्या शेटाणीचा मुलगा येतो. तेव्हा शेटाणी मुलाला म्हणते, पोरा, बघ तुझ्या बायकोने मला कशा प्रकारे घराबाहेर हाकलून लावले आहे. हे घर माझं नाही का. मित्रांनो, आईचं बोलणं ऐकून जेव्हा मुलगा त्याच्या बायकोला ओरडतो तेव्हा ती बायको म्हणते, खबरदार, तुम्ही शांत उभे राहा. आजपासून पुढे तुमच्या आईचा अत्याचार मी सहन करणार नाही. जर तुम्हाला तुमच्या आईचं वागणं बरोबर वाटत असेल, तुम्हाला तिच्यासोबत राहायचं असेल, तिच्याबरोबर जायचं असेल, तर मग मला या घरामध्ये राहायचंच नाही आहे. मी हे घर सोडून कायमची निघून जाते व त्यानंतर मी परत कधी येणार नाही. मित्रांनो, जेव्हा शेठच्या मुलाने हे ऐकलं की माझी बायको जर घर सोडून निघून गेली तर मग ती परत कधीच येणार नाही, तेव्हा तो त्याच्या बायकोला काहीच म्हणाला नाही. तो तिथून निघून गेला. ती वृद्ध शेटाणी काही वेळ दरवाजात बसून राहिली. परंतु सुनबाईने घरामध्ये जाताना दरवाजा बंद केला आणि त्यानंतर ती म्हातारी तिथून उठते आणि पुढे चालू लागते. चालत चालत ती गावातून बाहेर जाते आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली बसते
आणि तिथे बसून रडू लागते. ती विचार करू लागते की मी आता कुठे जाणार. माझ्या सुनबाईने मला घराबाहेर काढले. मित्रांनो, काही वेळानंतर जिथे ती वृद्ध शेटानी बसली होती तिथेच एक साधू येतो. जेव्हा साधूने त्या म्हातारीला रडताना पाहिले तेव्हा साधूने विचार केला की या म्हातारीला जाऊन विचारावं की हिला कोणता त्रास आहे, ही का रडत आहे. साधू त्या वृद्ध महिलेजवळ जाऊन बसले आणि तिला विचारू लागले, आई तू रडत का आहेस, तुला कसला त्रास होत आहे, इतक्या उन्हामध्ये बसून तू रडत का आहेस. मित्रांनो, तेव्हा ती म्हातारी म्हणते, महाराज माझ्या सुनबाईने मला घराबाहेर हाकलून काढला आहे. जेव्हा याबाबत मी मुलाला आणि सुनबाईची तक्रार केली तेव्हा मुलाकडे केली तेव्हा मुलगा सुद्धा तिला काहीच म्हणाला नाही. सुनबाईने माझ्यावर इतके अत्याचार केले, माझा छळ केला की मला घरातून बाहेर हाकलले. आता तुम्हीच सांगा महात्माजी, मी कुठे जाणार. मी एक म्हातारी आहे. माझा नवरा सुद्धा हे जग सोडून निघून गेला आहे. मुलांनी सुनबाईने मला घराबाहेर हाकललं आहे. त्यामुळे आता कसं जगणार आहे, कुठे जाणार काहीच कळत नाही. त्या वृद्ध शेटाणीच हे बोलणं ऐकल्यानंतर ते साधू त्या शेटाणीकडे नीट बघतात आणि म्हणतात, ही आई तू स्वतः काहीतरी चूक केली असशील. विनाकारण तुझी सुनबाई तुला घराबाहेर हाकलून का देईल. तू काही ना काही चूक नक्कीच केली असशील. तेव्हा ती म्हातारी म्हणू लागली, नाही महात्माजी, मी कोणतीही चूक केली नाही. साधू म्हणाले, नाही माझा तुझ्या बोलण्यावर विश्वासच नाही. चूक नसताना कुठलीही सुनबाई तिच्या सासूला घराबाहेर काढूच शकत नाही. सुनबाई तर सासूबाईची सेवा करत असते, सासूबाईवर अत्याचार करत नाही. त्याच सासूबाईला घराबाहेर काढले जाते ज्या सासूबाई पहिल्यापासून सुनबाईवर अत्याचार करत असतात. आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तू तुझ्या सुनेसोबत काहीतरी चुकीचं वागलं असशील, तिचा तू छळ केला असेल, तिला त्रास दिला असशील, म्हणूनच तुझी ही अवस्था झाली आहे. मान्यवरांनो, ती शेटाणी साधूचं ते बोलणं अजिबात ऐकत नव्हती. ती खोटं बोलत होती की मी काही चूक केले नाही. मित्रांनो, ते साधू बुद्धिमान होते. साधू म्हणाले, ठीक आहे, तू असं म्हणत आहेस की तू तुझ्या सुनेसोबत काहीच चुकीचं केलं नाहीस. चांगली गोष्ट आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. परंतु मी तुला ज्या गोष्टी सांगतोय आणि या 5 गोष्टी या जगामध्ये जी पण सासू ऐकेल ना, तिच्या जीवनामध्ये या 5 गोष्टींची ती अनुसरण करेल. अशी सासूबाई तिच्या सुनबाईची नेहमी प्रिय बनून राहते. सुनबाई तिच्यावर अत्यंत प्रेम करते, खूप मनोभावे तिची सेवा देखील करते. त्यामुळे आनंदाने सासू सासऱ्यांचा वृद्धापन व्यतीत होईल. तेव्हा वृद्ध शेटाणी म्हणू लागले, हे महात्मे, त्या 5 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. त्या 5 गोष्टींचे अनुसरण केल्यामुळे सासूबाई सुनबाईची प्रिय बनते. तुम्ही त्या 5 गोष्टी मला सुद्धा सांगा. मित्रांनो, साधू म्हणतात, हे वृद्ध आई तू लक्षपूर्वक ऐक. माझी पहिली गोष्ट आहे, सासूचं हे कर्तव्य आहे की सुनबाईच्या छोट्या मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करणं. तिच्या ह्या चुका लपवून ठेवणे म्हणजेच सासूबाई, मी सुनबाई छोट्या छोट्या चुका करत असेल तर त्या इतरांना सांगू नयेत, कुणालाही सांगू नये, ना तिच्या मुलाला ना नवऱ्याला, कुणालाही सांगू नये. हे सासूबाईंचं कर्तव्य असतं. परंतु मित्रांनो, तुम्ही आजकालच्या सासूबाईंबद्दल बघितलं असेल, जर सुनबाईने एखादी छोटीशी चूक केली तर सासूबाई सुनबाईची ती छोटीशी चूक पूर्ण कुटुंबामध्ये पसरवत असते. सर्वांना सांगत असते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वाढवून मीठ मसाला लावून सांगत असते. इतकंच नाही, ती इतक्यातच शांत राहत नाही तर शेजाऱ्यांना पूर्ण गावभर सुनबाईबद्दल ती वाईट गोष्ट सांगत असते. आणि याच कारणामुळे सुनबाई सासूसोबत ईर्ष्या करू लागते. सासूबाईंबरोबर ती नाराज होऊ लागते. तिच्यामध्ये सासूबाईंबद्दल नाराजीची भावना निर्माण होते आणि म्हणूनच सुनबाईचा सासूबाईप्रती प्रेम कमी होतं व सासूबाईंच्या वृद्धापकाळात ती सासूबाईंची सेवा करतच नाही, त्यांची काळजी घेत नाही. जर एखादी सासूबाई सुनबाईच्या अशा छोट्या मोठ्या चुकांवर दुर्लक्ष करत असेल किंवा स्वतःच्या मुलीप्रमाणे तिला समजावून सांगत असेल तर मग भविष्यामध्ये सुनबाई अशा चुका करत नाही. आणि सासूबाईंनी सुनबाईला स्वतःच्या आईप्रमाणे समजावून सांगितल्यामुळे सुनबाईच्या मनामध्ये सुद्धा सासूबाईंच्या प्रति प्रेमाची भावना निर्माण होते. ती तर असं समजत असते की ही माझी सासूबाई नसून माझी सख्खी आईच आहे. कारण एक सख्खी आई मुलीला ज्या प्रकारे समजून घेत असते त्याच प्रकारे माझी ही सासूबाई देखील मला समजून घेत आहे. माझ्या चुका ती इतरांना सांगत नाही तर मला समजावून सांगत असते आणि मला अशा चुका करण्यापासून थांबवत असते. त्यामुळे त्या सुनबाईच्या मनामध्ये सासूबाईबद्दल प्रेमाची भावना निर्माण होते.
आणि ती सुनबाई सासूबाईंची मनपूर्वक मनोभावे सेवा करत असते. वृद्धापकाळात सासूबाईंवर कोणतेही आजारपण आलं, कोणतेही संकट आलं तरी सुनबाई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते, तिची खूप सेवा करते. साधू म्हणतात, ही आई माझी दुसरी गोष्ट ही आहे की सुनबाईची बाजू घेणं. ही आई सासूबाईचं कर्तव्य असतं की तिने सुनबाईची बाजू घ्यावी. आजकालच्या ज्या बहुतेक सासूबाई आहेत त्या सुनबाईंच्या विरोधातच असतात. त्या नेहमी मुलाचीच बाजू घेत असतात, परंतु त्या सुनबाईची बाजू घेत नाही. जेव्हा मुलगा आणि सुनबाईमध्ये भांडण होत असतं तेव्हा सासूबाई मुलाचीच बाजू घेते. असं म्हणते की हिनेच काहीतरी चूक केली असेल, हीच वाईट आहे. परंतु ती असं म्हणत नाही की कदाचित मुलाची सुद्धा चूक झाली असेल. मुलगा तिला काहीतरी वाईट साईड बोलला असेल, त्याची काहीतरी चूक झाली असेल. आणि जेव्हा सासूबाई सुनबाईची बाजू घेत नाही, सुनबाई बरोबर असून सुद्धा सासू मुलाचीच बाजू घेते, तेव्हा सुनबाईला खूप वाईट वाटते. पुढे साधू म्हणतात, ही आई तू विचार कर, ज्या प्रकारे तू तुझ्या मुलाची आई आहेस त्याच प्रकारे तुझ्या घरात जी सुनबाई आली आहे ती सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे. तिला सुद्धा कोणीतरी जन्म दिला आहे, तिचं सुद्धा कोणीतरी लाड प्रेम केलं आहे. जर तुम्हाला तुमचा मुलगा लाडका असेल तर ती सुद्धा कोणाची तरी लाडकी आहेच ना. जरा तुम्ही विचार करा. तुमची सुनबाई जन्मदात्या आई बाबांना सोडून तुमच्या घरी येते. ती विचार करत असते की मी माझ्या एका आई बाबांना सोडून दुसऱ्या आई बाबांकडे जात आहे. सासरी गेल्यानंतर मला दुसरी आई भेटेल. परंतु जेव्हा सासरी गेल्यावर सासूबाई सुनबाईंची चूक नसताना सुद्धा तिच्या मुलाचीच बाजू घेत असते, तेव्हा त्या सुनबाईला खूप वाईट वाटतं. आणि यामुळे सुनबाईचं सासूबाईबद्दलचं प्रेम हळूहळू कमी होऊ लागतं व त्यामुळे सुनबाई सासूबाईंची सेवा करणं कमी करते. सुनबाई असाच विचार करते की ही तर माझी आई नाहीये, ही माझी सासूबाईच आहे. त्यामुळे मी सुद्धा हिच्यासोबत मुलीप्रमाणे नाही तर सुनबाईप्रमाणेच वागणार. आणि म्हणूनच ही आई सासूबाईंनी नेहमी सुनबाईची बाजू घ्यायला हवी. मी असं म्हणत नाही की जर सुनबाई चुकीची असेल तरी सुद्धा तुम्ही सुनबाईचीच बाजू घ्यायला हवी. परंतु जर सुनबाई बरोबर असेल, तुमचा मुलगा चुकत असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाला 2 शब्द ऐकवायला पाहिजेत. सुनबाईच्या बाजूने बोलायला पाहिजे. जी सासूबाई अशा प्रकारे सुनबाईसोबत वागत असते अशी सासूबाई सुनबाईची नेहमीच लाडकी बनते. ती सुनबाई सासूबाईला स्वतःची आई मानते. साधू नंतर म्हणतात, ही आई माझी तिसरी गोष्ट आहे सुनबाईला स्वातंत्र्य देणे. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल खूप साऱ्या सासूबाई अशा असतात ज्या त्यांच्या सुनबाईंना स्वातंत्र्य देत नाहीत. जर सुनबाईला बाजारात जायचं असेल आणि सुनबाई सासूबाईंना म्हणत असेल, जर मी बाजारात जाऊन येते, मला काहीतरी वस्तू खरेदी करायची आहे, तेव्हा सासूबाई सुनबाईला धमकावते, ओरडते आणि म्हणते की नाही, तू सत्ता बाजारात जाणार नाहीस. तुला जे काही हवं आहे ते तुझ्या नवऱ्याला सांग, तो तुला आणून देईल. नाहीतर मग मला सांग, मी तुला आणून देते. किंवा जर सुनबाईला माहेरी जायचं असेल तर ती सासूबाई तिला थांबवते, अडवते आणि म्हणते, नाही, तू माहेरी जाणार नाहीस, तू इथेच राहणार. रोजच्या रोज उठसूट तुला लगेच माहेरी जायचं असतं. तर मित्रांनो, जी सासूबाई सुनबाईला कुठेही जाऊ देत नाही, मन मोकळेपणाने राहू देत नाही, तिच्या मनाप्रमाणे वागू देत नाही, तेव्हा त्या सुनबाईच्या मनामध्ये सासूबाई प्रति मान सन्मान कमी होऊ लागतो. ती सुनबाईला स्वतःची दुश्मन समजू लागते आणि सुनबाई सासूबाईंचा तिरस्कार करू लागते. त्यामुळे सुनबाई सासूबाईंची कधीच सेवा करत नाही. मित्रांनो, पुढे साधू म्हणतात, ही आई माझी चौथी गोष्ट आहे सुनबाईसोबत वेळ व्यतीत करणे. ही आई सासूबाईंचे हे कर्तव्य असतं की तिने तिच्या सुनबाईसोबत वेळ घालवावा. कारण सुनबाईची सुद्धा हीच इच्छा असते की सासूबाईंनी तिच्यासोबत काही वेळ घालवावा आणि त्यांच्या मनात जे काही असेल ते सुनबाईसोबत शेअर करावं. सुनबाई सुद्धा तिच्या मनात जे काही असेल ते सासूबाईंसोबत शेअर करते. आणि जी सासूबाई तिच्या सुनबाईसोबत वेळ व्यतीत करत असते, तिच्यासोबत गप्पा मारत असते, मन मोकळेपणाने बोलते, तेव्हा ती सुनबाई सुद्धा तिच्या मनात जे काही असतं ते सासूबाईला सांगते आणि त्यामुळे सुनबाईचं सासूबाईप्रती प्रेम वाढू लागतं व त्यामुळे वृद्धापकाळात सुनबाई सासूबाईंची चांगल्या प्रकारे सेवा करते. आणि जी सासूबाई सुनबाईसोबत वेळ व्यतीत करत नाही, गप्पा मारत नाही, तेव्हा ती सुनबाई तिच्या सासूचा तिरस्कार करू लागते आणि कधी कधी सुनबाई चुकीच्या मार्गाला सुद्धा लागू शकते, कारण तिला तिथे कोणी समजावणारं नसतो. नवरा तर सकाळी त्याच्या कामावर निघून जातो आणि संध्याकाळी परत येतो. दिवसभर सासू सासरे घरी असतात. लग्नापूर्वीचे जेव्हा
लग्नापूर्वी जेव्हा मुलगी माहेरी असते तेव्हा तिला समजावणारे तिचे आईवडील असतात, परंतु जेव्हा लग्न होऊन ती सासरी येते तेव्हा ती कशी वागते, काय करते असते, या गोष्टींकडे तिच्या आईवडिलांचं लक्ष नसतं. या गोष्टीकडे फक्त सासू सासऱ्यांचं लक्ष असतं. मग सासू सासऱ्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी जर सुनबाई चुकीचं वागत असेल तर तिच्यावर राग न ठेवता तिला समजावून सांगायला हवं. कारण सुनबाईपेक्षा सासू सासऱ्यांचा अनुभव जास्त आहे, त्यांचं वय जास्त आहे. त्यामुळे चांगल्या वाईटाची ओळख सुनबाईपेक्षा त्यांना जास्त आहे. आणि म्हणूनच सासूबाईने नेहमी सुनबाईसोबत बसून गप्पा मारायला हव्यात, मन मोकळेपणाने बोलायला हवं. मित्रांनो, 5वी गोष्ट आहे साधू म्हणतात. ही 5वी गोष्ट आहे अशी आहे की तुझ्या मुलाला स्वातंत्र्य देणं. एका आईचं हे धर्म आहे की हे कर्तव्य आहे की तिने तिच्या मुलाला सुद्धा स्वातंत्र्य द्यावं. काही आई अशा असतात ज्या त्यांच्या मुलाला स्वातंत्र्य देत नाहीत. मुलगा जर पैसे कमावून आणत असेल तेव्हा त्या आई मुलाकडून सर्व पैसे घेतात, त्या मुलाकडे काही पैसे शिल्लक ठेवत नाहीत, ज्यामुळे तो मुलगा बायकोचा आणि त्याच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे असं कुठल्याही आईने मुलासोबत करू नये. त्याचबरोबर मुलगा आणि सुनबाईमध्ये भांडण होतील, दुश्मनी वाढेल अशा प्रकारचे कोणतेही कार्य सासूबाईंनी किंवा सासऱ्यांनी करू नये. आईचं हे कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना स्वातंत्र्य द्यावं, सुनेला स्वातंत्र्य द्यावं, ज्यामुळे मुलगा बायकोच्या इच्छा पूर्ण करू शकेल, तिला फिरायला घेऊन जाऊ शकेल. आणि हेच एका आईचं कर्तव्य असतं. मित्रांनो, जेव्हा साधू महाराजांनी या 5 गोष्टी त्या वृद्ध शेटाणीला सांगितल्या तेव्हा ती शेटाणी डोक्याला हात लावून रडू लागली. तिला आता मात्र तिच्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला. त्यानंतर ती वृद्ध शेटाणी साधू महाराजांना म्हणते, हे महात्मा, तुम्ही मला ज्या 5 गोष्टी सांगितल्या आहेत त्या 5 गोष्टींपैकी एक सुद्धा गोष्ट माझ्याजवळ नाही. मी कधीच माझ्या सुनबाईच्या छोट्या मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं नाही किंवा तिला कोणत्याही चुकीवरती समजावून देखील सांगितलं नाही. त्याचबरोबर मी कधीच माझ्या सुनबाईची बाजू देखील घेतली नाही. मी कधीच माझ्या सुनबाईला स्वातंत्र्य दिलं नाही. मी कधीच माझ्या सुनबाईसोबत गप्पा मारल्या नाही, मन मोकळेपणाने बोलली नाही, तिच्यासोबत वेळ व्यतीत केला नाही. आणि मी माझ्या मुलाला सुद्धा नेहमी माझ्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कधीच स्वातंत्र्य दिलं नाही. या 5ही गोष्टी माझ्यामध्ये नाहीत आणि त्याचा परिणाम हा झाला आहे की माझ्या सुनेने मला आज घरातून हाकलून बाहेर काढलं आहे. ही माझ्या कर्मांची शिक्षा आहे. मित्रांनो, आता ती वृद्ध शेटाणी तिच्या कृत्यांवर बसून रडू लागली. त्यानंतर ते साधू तिला समजावत म्हणाले, हे आई, तू काळजी करू नकोस. तू तुझ्या घरी जा आणि सुनबाईची माफी माग. सासूबाई म्हणते, हो, मी असंच करणार. मी आत्ताच्या आत्ता घरी जाते आणि माझ्या सुनेची माफी मागते आणि तुम्ही सांगितलेल्या 5 गोष्टी मी लक्षात ठेवीन आणि या 5 गोष्टींचे अनुसरण मी माझ्या आयुष्यात नक्कीच करेन. मी माझ्या सुनबाईवर अत्यंत प्रेम करेन, तिला समजावून घेईल, तिची चूक असेल तर तिला समजावून सांगेल. मित्रांनो, दुसरीकडे सुनबाईने सासूबाईला घरातून बाहेर काढले होते आणि दरवाजा लावून घेतला होता. परंतु जेव्हा तिचा राग शांत झाला तेव्हा ती ताबडतोब दरवाजा उघडून बाहेर सासूबाईला बघण्यासाठी शोधण्यासाठी आली. परंतु तिथे सासूबाई नव्हती. तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला. तिला वाटू लागलं की मी माझ्या आई समान सासूबाईंवर खूपच अत्याचार केलेत. मी त्यांना घरापासून बाहेर काढलं आहे. हे घर तिचेच आहे आणि मी तिलाच तिच्याच घरातून बाहेर काढलं आहे. मी खूपच वाईट वागले आहे, चुकीचं वागले आहे. माहीत नाही माझी सासूबाई कुठे गेली असेल. असा विचार करत सुनबाई घराच्या पायरीवर बसून रडू लागली व त्यानंतर ती उठून इकडे तिकडे सासूबाईंना शोधण्यासाठी जाते. जेव्हा ती शोधत शोधत गावाबाहेर येते तेव्हा तिला दिसतं की तिची सासूबाई एका झाडाखाली बसलेली आहे आणि तिच्या शेजारी एक साधू महाराज बसलेले आहेत. ती ताबडतोब धावत पळत सासूबाईंजवळ गेली आणि तिच्या पाया पडली. सुनबाई म्हणाली, आई, मला माफ करा. मी रागामध्ये तुमच्यासोबत खूप वाईट वागले, तुम्हाला घरातून बाहेर काढलं. मी खूप मोठी चूक केली आहे. कृपया तुम्ही मला माफ करा. स्वतःची मुलगी आहे असं समजून तुम्ही माझ्या चुका तुमच्या पोटात घ्या आणि तुम्ही आता आपल्या घरी चाला. मी आता तुम्हाला वचन देते की मी तुमच्यासोबत कधीही वाईट वागणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर वाईट वागलात म्हणून मला असं वागावं लागलं. तुम्हाला इथून पुढे मी कधी अपशब्द बोलणार नाही. तुम्हाला माझ्यासोबत जसं वागायचं आहे तसं वागा. मी गुपचूप ते सहन करेन, परंतु तुम्ही माझ्याबद्दल असलेला मनातील राग बाहेर काढा. मनातील राग सोडून द्या आणि माझ्यासोबत आपल्या घरी परत चला. मित्रांनो, सुनबाईचे हे प्रेम पाहून साधू महाराजांच्या डोळ्यात देखील पाणी आलं. त्यानंतर ते साधू महाराज त्या वृद्ध सेठानीला म्हणाले, हे आई, पाहिलंस तू तुझी सुनबाई तुझ्यावर किती प्रेम करते.
आणि तरीसुद्धा तू तुझ्या सुनबाईला आजपर्यंत दुःख आणि त्रास देत राहिलीस. तू तुझ्या सुनबाईवर हुकुमशाही गाजवत राहिलीस. सर्वात मोठी चूक कोणी केली असेल तर आई तूच केली आहेस. तू सर्वात मोठी अपराधीन आहेस आणि सर्वात मोठी पापी देखील आहेस, जे तू सुनबाईसोबत अशा प्रकारे वागलीस. मित्रांनो, साधू महाराजांचे हे बोलणं ऐकल्यानंतर ती म्हातारी ढसढसा रडू लागली व त्यानंतर तिने सुनबाईला घट्ट मिठी मारली. सुनबाई आणि सासूबाई साधू महाराजांजवळ घरी येण्याची आज्ञा देतात. साधू दोघींना आशीर्वाद देतात आणि म्हणतात, आई, तू 5 गोष्टी मी ज्या सांगितल्या आहेत ते नेहमी लक्षात ठेव. तू नेहमी तुझ्या या सुनेची प्रिय म्हणून राहशील आणि तुझं वृद्धावस्था आनंदाने पार पडेल. साधू महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर सुनबाई सासूबाईला तिच्या घरी घेऊन परत येते व त्यानंतर सासू, सुनबाई आणि मुलगा आनंदाने जीवन जगू लागतात. तर मित्रांनो, हीच होती कथा एका सुनबाई आणि सासूबाईमध्ये, ज्यामध्ये साधू महाराजांनी 5 गोष्टी सासूबाईंना सांगितल्या. ज्या 5 गोष्टींचे अनुसरण जर कुठल्याही सासूबाईंनी त्यांच्या जीवनात केले तर नेहमीच त्यांची सुनबाई त्यांच्यावर प्रेम करेल. वृद्धापकाळामध्ये तिची स्वतःची आईप्रमाणे सेवा करेल. तर तुम्ही सुद्धा या 5 गोष्टी तुमच्या जीवनात नक्कीच आचरणात आणा. जर तुम्ही वृद्ध असाल तर तुम्ही आनंदात जगा आणि इतरांनाही आनंदात जगू द्या. कारण आयुष्य खूप छोटे आहे. भराभर तर वर्ष निघून जातात. त्यामुळे तर आपण भांडणातच सर्व वेळ वाया घालवला, मग आपण आयुष्य कधी जगायचं कधी? त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका आणि आनंदाने जीवन जगायला सुरुवात करा. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.